हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आणि कॉर्पोरेट डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स यांच्या भांडणात पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतोय। सह्याद्री हॉस्पिटल नाशिक आणि केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी नाशिक यांच्या भांडणामध्ये पेशंटसह 12 लाख रुपये बिल मिळत नाहीये, म्हणून सह्याद्री हॉस्पिटल आणि तिथले डॉक्टर्स पेशंटला सोडायला तयारच नाही। सुरुवातीला केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीने इन्शुरन्स मंजूर केलाय, चक्क एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल तीन वेळा मंजूर केला। सह्याद्री हॉस्पिटलनेही पेशंटचं बिल केलं, चक्क 12 लाख। या हॉस्पिटलच्या बिलाबद्दलही संशय व्यक्त केला जातोय। हेल्थ इन्शुरन्स कंपनीने इन्शुरन्सला 3 वेळा मंजुरी देऊनही नंतर बिल कसे नाकारले हे कोडेच आहे। सगळ्यांनी जर लुटालूट करायची ठरवली तर कशाला पाहिजे या हेल्थ इन्शुरन्स कंपन्या? कशाला हवे आहेत त्यांचे बोगस क्लेम? ते पास करण्याचा फार्स। खरं तर हॉस्पिटल आणि डॉक्टर्सना पकडण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांचे डॉक्टर्स आटोकाट प्रयत्न करतात, पण शेवटी एकमेकाला सांभाळून घेण्याचे प्रयत्न अनेकदा करतातच। तर या सर्वात जीव जातोय पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांचा। त्याला न्याय देणार कोण? राज्याचा आणि केंद्राचा आरोग्यमंत्री, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सुद्धा शेणखाऊच। मग न्याय कोण देणार? सरकारचे या खाजगी हॉस्पिटलवर काहीच नियंत्रण नाही का? आता जनतेचं जागं होणं गरजेचं आहे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे संस्थापक जितेंद्र भावे यांनी केले आहे। हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आणि तुमचे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स हे या दोघांच्या मारामारीमध्ये पेशंटचा जीव घेत आहेत आणि हेल्थ इन्शुरन्स विकणारे एजंट यांनी व्यवस्थित काउन्सिलिंग केलं पाहिजे। फक्त धंदा मिळवण्याच्या नादात अर्धी अधुरी माहिती देऊन पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना उगीचच भुलवण्यात मजा नाहीये। आता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एक केस घडलेली आहे। पेशंटला संधिवात आहे, तो लिहिलेलाच आहे त्याच्यामध्ये। हळूहळू पेशंटची तब्येत बिघडत गेलेली आहे आणि पहिलं दुसरं तिसरं मंजुरी आलेली आहे, त्यांनी अलाउड केलेला आहे तुमचा इन्शुरन्स, आणि नंतर पेशंटचं सगळं बिल जवळपास 12 ते 13 लाखाच्या घरात गेलेलं आहे। आता मात्र केअर इन्शुरन्स कंपनी, ती केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी, आता तिने काखा बगलावरती केलेले आहे। आणि आम्हालाही प्रश्न पडलेला आहे की सह्याद्री हॉस्पिटलने असा कोणता इलाज केला की 12 लाख रुपये झाले? या हॉस्पिटलला डॉक्टरला विचारणारा कोणी माईचा लाल या देशात शिल्लक राहिलेला नाही। ती हेल्थच्या सेक्टरमध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया काहीही काम करत नाही। एकाही डॉक्टरची किंवा एकाही हॉस्पिटलची कायमची सगळी परवानगी काढून घेणारी यंत्रणाच इथं नाहीये। चोर, लुटेरे, डाकू, दरोडेखोर, माफिया हॉस्पिटल डॉक्टर सापडले की त्यांना अशी कडक शिक्षा होणं जरुरी आहे की या क्षेत्रामध्ये पारदर्शकताच आली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आता त्या पेशंटचा आजार कसा कसा डिटेरिओरेट होत गेला हे त्या सह्याद्रीच्याच डॉक्टरांना माहिती आणि त्यांना क्रॉस करणाऱ्या केअर हेल्थ इन्शुरन्सच्याच लोकांना माहिती। आता दोन डॉक्टरचं एकमेकाशी पटत कसं नाही? कोणता तरी एक डॉक्टर चोर आहे याच्यातला, पण आता साधारण असं दिसतं केअर इन्शुरन्सवाला जो आहे तो पोलीस आहे आणि सह्याद्री हॉस्पिटल आणि त्याचे डॉक्टर चोर आहेत। सरळ दिसतं हा चोर पोलिसाचा खेळ आहे। तर हे चोर जे आहेत ना ते पकडलेच जातात, पण ते या पोलिसांवर निर्भर आहेत। ते पोलिसांना सुद्धा मॅनेज करतात आणि या पद्धतीनं सगळ्या बाजूनं नाडला जातो तो पेशंट आणि त्याचे नातेवाईकच। तर ही लूट थांबली पाहिजे, याच्यामध्ये पोलिसिंग प्रॉपर व्हायला पाहिजे। याच्यामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे डॉक्टर लोक आहेत तेही नीच आणि वशिल्याचे तट्टू, सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत तेही याच्यामध्ये नीच आणि वशिल्याचे तट्टूच। सगळी करप्टेड यंत्रणा असल्यामुळं त्या इन्शुरन्सचा जो काही प्रॉपर फायदा पेशंटला व्हायला पाहिजे आणि त्याचे बिल जे हॉस्पिटल्सला प्रॉपर मिळायला पाहिजे, या सगळ्याच यंत्रणेत सगळेच एकमेकाला लुटत असल्यामुळं फायदा कोणाचाच होत नाहीये, मरण मात्र सामान्य जनतेचं होतंय। मग जर तुम्हाला इन्शुरन्स क्लेम रिजेक्टच करायचे तर झक मारायला त्या इन्शुरन्स कंपन्या आणल्या का? तर याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा सुद्धा हात आहे, याच्यामध्ये राजकीय धेंड सुद्धा हात धुवून घेतात, त्याचा हा सगळा परिपाक आहे। हे सगळं करतो माणूस कशासाठी? वेळेला पैसे नसतात म्हणून। आणि तुम्ही त्याला जर वेळेवरच जर नागवं करणार असाल तर त्या इन्शुरन्सचा फायदा काय? शेवटी हे कॉर्पोरेट हॉस्पिटल डॉक्टर हे माफियागिरी करत सगळं लुटणारच असणार, तर उपयोग काय आहे? तर या सगळ्याचा आम्ही धिक्कार करतो। नालायकांनो कुठेतरी पारदर्शकता आणा। आरोग्यमंत्री सुद्धा शेणखाऊ, केंद्रातला आरोग्यमंत्री सुद्धा शेणखाऊ, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सुद्धा शेणखाऊ, इन्शुरन्स कंपनी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल माफिया सुद्धा शेणखाऊ। या सगळ्या शेणखाऊंच्या बाजारामध्ये
स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.